हाय हॅलो आणि नमस्कार मंडळी, मी नम्रता तुम्हा सर्वांचं आजच्या या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस आम्ही पूर्ण रंकाळ्यावरती घालवलेला. तर त्याचं झालं असं होतं की आज आमच्या श्रीची BDSची एक्झाम होती. मग सकाळी 10 वाजता आम्ही इथं आलो होतो, मी, भाऊ आणि श्रीचे डॅडू आम्हाला इथे सोडून गेले होते आणि ते गेले होते गावाला. आणि आम्ही ठरवलं होतं की आजचा दिवस आम्ही फुल एन्जॉय करायचा. त्याच्यासाठी आम्ही सगळेजण रंकाळ्यावरती जमलो होतो. आणि संजूला यायला वाजले होते 2:30, कारण संजूचे मिस्टर जॉबवरून आले आणि त्यानंतर मग त्यांनी परीला सांभाळणार होते आणि मग संजू इकडे आली. त्यामुळे संजूला खूप लेट झालं होतं आणि तिची वाट बघून बघून आमच्या पोटात कावळे ओरडत होते. मग ती आल्या आल्या पहिलं आम्ही म्हटलं काहीतरी खाऊया. तर खूप दिवसांपासून असं ठरलं होतं की आम्ही चायनीज खायचं, कारण खूप दिवस झाले, दिवस नाही तर मला वाटतं मी खाल्ल्यावर तर वर्ष होऊन गेलं आहे आणि मला चायनीज खायचं होतं. मग मला तर श्रीचे डॅडू आणि आम्ही एकत्र असलो ना की आम्हाला खायला मिळत नाही मला, आणि मी एकटी तर काही खायला जात नाही कधी बाहेर. त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलेलं की आज चायनीज खायचं. चांगली मस्तपैकी पेटपूजा केली आणि नंतर आम्हाला जायचं होतं डीमार्टला, कारण ऊन पण खूप होतं. पण चालायला काय आम्ही एकतर रंकाळ्यावरतीच खाल्लं होतं, पण तिथून अगदी 5 मिनटं चालायला पण आम्हाला होईना, एवढं आम्हाला खाऊन लोड झालं होतं. त्याच्यामुळे मग आम्ही इथं थोडंसं बसलो, व्हिडिओ केले, गप्पा मारल्या आणि त्यानंतर मग आम्ही रंकाळ्यावर जायला निघालो. आता मला माहीत होतं की आज आमचे श्रीचे डॅडू घरी नव्हते, त्याच्यामुळे आम्हाला बसने वगैरे जायचं आहे. त्याच्यामुळे मी खूप घाई करत होती आणि हे लोक मात्र निवांत, ह्यांना लोड झाल्यामुळे अगदी निवांत चालत होते. तर स्वामी जरासा चिडचिड करतो, पहिलं ना कोणाकडे जायला बघत नाही, ओळखत नाही तो. त्याच्यामुळे मग इथं मी स्वामीला घेतलं होतं आणि श्री स्वामीला खेळवत होता. तर आमचं काय झालं होतं ना, आमचे श्रीचे डॅडू असले तर आम्ही मनसोक्त शॉपिंग करतो, कारण आमचं बिल भरणारे ते असतात. आज श्रीचे डॅडू नव्हते, त्याच्यामुळे मग आम्ही काही शॉपिंग करत नव्हतो. आम्ही थोड्याफार ज्या अशा, मला काही काही रेसिपीसाठी भांडी पाहिजे होती ती मी घेतली आणि माझ्या भावाला काही कपडे घ्यायचे होते, ते मी त्याला नको होते तरी पण मी म्हटलं, कारण त्याला घ्यायचं असं म्हटलं, विचार केला मी, कारण तो आमच्यासाठी आला होता. त्याचा अभ्यास त्याची कामं वगैरे सोडून आमच्या श्रीचा अभ्यास घ्यावा म्हणून तो इकडे आला होता. कारण तसं श्रीचा अभ्यास घ्यायला आम्हाला वेळ नाही मिळत. त्यामुळे मग आम्ही भावाला बोलावलेलं. त्याच्यानंतर ह्यांनी इथं बिल वगैरे केलं आणि आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडल्यावर श्रीला जेव्हा ना त्याची मावशी असते तेव्हा त्याला खूप काही भूक लागते, खावंसं वाटतं, कारण त्याचे सगळे हट्ट पुरवते. त्याच्यामुळे मग आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्लं, परत चाललो आम्ही, परत दमलो म्हणून मग इथे चहा घ्यायला बसलो. आणि एवढं आम्ही दमलेलो ना चालून चालून की आमचे पाय पुढे टाकवत नव्हते, एवढं आम्ही थकलेलो. त्याच्यामुळे मग आम्ही इथं निवांत बसून चहा घेतला. इथं यांची विदाई चालू आहे. इथं संजू तिच्या घरी चालली म्हणून श्री रडत होता. श्री सांगत होता की आमच्या घरी चल, नाहीतर मी तरी तुझ्या घरी येतो, पण उद्या श्रीचं स्कूल होतं त्याच्यामुळे मी काही त्याला पाठवणार नव्हती. मग ह्याचं म्हणणं होतं की तिने यावं आमच्याकडे, पण परी घरी होती त्याच्यामुळे मग ती पण आमच्याकडे येऊ शकत नव्हती. आणि ते खूप वेळ ह्याचं रडगाणं चालू होतं. मी ह्याला खूप ओरडलेली की तिची बॅग दे, तिला जाऊ दे, पण हा ऐकत नव्हता, तिला खूप जबरदस्ती करत होता. पण शेवटी मग काय, आम्ही बसने आलो, ती रिक्षाने गेली, आम्ही घरी आलो. घरी आल्यावरती आम्हाला जायचं होतं बाहेर जेवायला, पण आमच्या स्त्रीला व्हिडिओ करायची खूप गडबड होती. आम्ही आत्ताच घरात आलो, आत्ताच. आता वाजले असतील मग किती, 7:45ला आलो आम्ही. जे आम्ही 10 वाजता गेलो ते 7:45ला आलो. आम्ही भरपूर भांडी आणली आणि 4-5 भांडी हीच 1000ची झाली. मग तुम्हाला आता आम्ही दाखवतो आम्ही कसे आणले. पुढे काढले काय आमच्या मामाचं टी-शर्ट. मामाचं नाही, श्रीच्या मामाचं. मामा आहे म्हणा आहे बाबा, चांगलंच ते फक्त मी व्हिडिओ चालू म्हणून बघलो. ही आमच्या बाबांची पॅन्ट. बाबांची का मामाची? बाबांची. बाबाला घेतली, मामाला नाही. मामा हे खोटा आयडी कलेक्टर म्हणून ना ते ह्याला आणलेलं. अरे ती कलेक्टरलाच आणणार होती, कलेक्टर
नाही आले त्या दिवशी, त्यांना कलेक्टरला काहीतरी काम आलं. बघ तरी ए श्री, पास कुठे आहे ते घेऊन ये पटपट. पास कुठे आहेत रात्रीचे? तू नकोस, पटापट घेऊन ये. पप्या, चिकू खाणार आहेस? आहेत आणा इकडे. आणि ते माझ्या ह्याच्यामध्ये वॉलेटमध्ये घालून ठेव. 14, 15, 16, 17. भांडी आता माझी खूप झाली आहेत खरं. साई बिर्याणी हाऊस. पप्या साई आहे ते, सावी नाही. हा काल तिथं भावाचे मित्र भेटलो ना तो सांगा ते साई बीजे नाही सावी 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 हॉटेल आहे इथं साई म्हणून दोघांचं साई चाललं सावी नाही. दुसऱ्या सगळ्याची टीम मध्ये बघ साई आहे तर सावी. काल श्रीची एक्झाम झाली त्याच्यामुळे मग भाऊ आज जाणार होता. गावाला जायचं होतं त्याला, पण आज तो संजूच्या घरी जाणार होता कारण स्वामीचं जावळ काढायचं असं त्यांचं आज ठरलेलं, त्याच्यामुळे मग तो जाणार होता संजूच्या घरी. आणि मी इथं आवरत होती माझी सकाळची कामं, आणि आम्ही दोघं एकदम निघणार होतो. आणि आताच्या व्हिडिओचा ना मी आवाज तसाच ठेवला आहे. आणि त्याला कारण काय माहिती आहे का, माझ्या घरातले अशी म्हणतात, माझी बहीण म्हणते मला जास्त करून, की तू व्हिडिओमध्ये बोलतेस ना तर असं वाटते की तू किती शांत वगैरे आहेस असं. पण मी खरं तर खूप रागीट आहे, आणि मी शांत नाही आहे. रागीट म्हणजे मी जेवढी रागीट आहे ना तेवढी प्रेमळ पण आहे. फक्त मला थोडंसं असं वाकडं तिकडं बोललेलं, चुकीचं वागलेलं सहन होत नाही. तेवढं मला राग येतो. मग ती म्हणते की तू व्हिडिओमध्ये बोलतेस ना तर असं वाटतं की तू किती शांत आहे, तर मी खरोखर अशी शांत नाही आहे. म्हणून माझा रिअल आवाज कळावा म्हणून मग मी तो व्हिडिओ तसाच ठेवला आहे. तर इथं सलोनला जायचं होतं मला, त्याच्यामुळे मग मी सगळी कामं तशी पटापट आवरली. सगळी कामं आवरून आम्ही दोघं भाऊ आणि मी एकदमच घरातून निघालेलो. पण मी त्याचा जातानाचा व्हिडिओ केला नाही, कारण मला ना रडतानाचा किंवा इमोशनल झालेल्याचा व्हिडिओ नाही करायला जमत. मी खूप वेळा विचार करते कधी कधी, आता माझ्या पप्पांचं निघताना पण व्हिडिओ करायचा, तेव्हा पण मी असं प्रॉपर काही व्हिडिओ केला नव्हता. ते घरातनं बाहेर पडताना वगैरे किंवा आता भाऊ जाताना पण मी व्हिडिओ केला नाही. मला ते नाही होत, म्हणजे मी इमोशनल झाली आहे. तो मोबाईल कसा पकडायचा, आणि मला त्यावेळेला असं म्हणजे सुचतच नाही की बाबा आपण व्हिडिओ वगैरे करूया, कारण मला त्यावेळेला खूप वाईट वाटत असते. त्याच्यामुळे मग मी निघतानाचा वगैरे व्हिडिओ काही बनवत नाही. चला म्हणजे मी व्हिडिओचा इथंच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.